नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार घराचे मेन गेट कोणत्या दिशेला असावे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे। मित्रांनो, जर तुमच्या घराची मेन बाजू जर पूर्वेकडे असेल तर घराचं मेन गेट कुठे पाहिजे, जर पश्चिमेकडे मेन बाजू असेल, उत्तरेकडे असेल, दक्षिणेकडे असेल तर मेन गेट कोणत्या ठिकाणी पाहिजे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती सांगितली जाते, वास्तुशास्त्र विषयी सर्व माहिती सांगितली जाते। मित्रांनो, जर तुमच्या घराची मेन बाजू जर पूर्वेकडे असेल तर मेन गेट तुम्ही कुठे करू शकता। मित्रांनो, टोटल जे तुम्हाला समोरील बाजू आहे त्याचा आपण 9 भाग केलेले आहेत। आता मित्रांनो, मी जे माप दिलेलं आहे ते 90 फुटाचं दिलेलं आहे आणि 90 फुटाचं टोटल माप आहे आणि त्या 90 फुटाचं टोटल 10 फुटाचं भाग केलेले आहेत। आता तुमच्या घराची समोरील जी बाजू आहे, किती जरी बाजू असेल त्याचं तुम्ही 9 भाग करू शकता। 9 भाग केल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात येईल कोणत्या ठिकाणी तुमच्या घराचं मेन गेट केले पाहिजे। समजलं मित्रांनो, चारही ज्या बाजू आहेत चारही बाजूचा 9 भाग केलेले आहेत म्हणजे कोणत्या भागावरती तुमचं मेन गेट आले पाहिजे। समजलं मित्रांनो, हे 90 फुटाचा आपण टोटली उदाहरणासाठी 9 भाग केलेले आहेत आणि पूर्वेची बाजू आहे। जर पूर्वेच्या बाजूला तुमचं घराचं मेन गेट असेल तर तुम्ही मेन गेट कुठे करू शकता मित्रांनो, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर आणि 7 नंबर। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही घराचं मेन गेट करू शकता। 3, 4, 5, 6, 7 या ठिकाणी करू शकता। आग्नेयचा जो 8 नंबरचा आणि 9 नंबरचा जो कोपरा आहे त्या मित्रांनो घराचं मेन गेट कधीही करू नका। आणि जर तुम्हाला 3, 4, 5, 6, 7 या ठिकाणी जागा नसेल तर मित्रांनो ऑप्शनल साठी 1 किंवा 2 नंबर मध्ये शक्यतो करू शकता, पण जास्तीत जास्त वास्तुशास्त्र प्रमाणे या ठिकाणी तुम्ही मेन गेट करू शकता 3, 4, 5, 6, 7। समजलं मित्रांनो, जर तुमचं मेन बाजू घराची मेन बाजू जर पश्चिमेकडे असेल तर मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे मेन गेट करू शकता। येथे तुमचा 7 नंबर, 6 नंबर, 5 नंबर आणि 4 नंबर या ठिकाणी तुम्ही घराचं मेन गेट करू शकता। 3 नंबर, 2 नंबर आणि 1 नंबर या नैऋत्याचा जो कोपरा आहे येथे घराचं मेन गेट करू नका। आणि मित्रांनो, जर तुम्हाला या ठिकाणी जागा नसेल 7, 6, 5, 4 या ठिकाणी जागा नसेल तर शक्यतो या ठिकाणी तुम्ही करू शकता, शक्यतो करू शकता। ऑप्शनल मध्ये मित्रांनो या ठिकाणी जर जागाच नसेल तुम्हाला अवेलेबल तर या ठिकाणी तुम्ही करू शकता 9 आणि 8 नंबर मध्ये। पण नैऋत्येचा 2 आणि 1 नंबरचा जो कोपरा आहे येथे घराचं मेन गेट कधीही करू नका। समजलं मित्रांनो, जर तुमचं दक्षिणेकडे जर घराची मेन बाजू असेल तर मेन गेट कुठे करू शकता। जर तुमचं दक्षिणेकडे मेन बाजू असेल तर 7 आणि 6 या 2 ठिकाणीच तुम्ही मेन गेट करू शकता वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे। 5, 4, 3, 2, 1 या ठिकाणी तुमचं घराचं मेन गेट करू नका। आणि या ठिकाणी जर जागा नसेल तुम्हाला 7 आणि 6 नंबर मध्ये जागा नसेल तर या ठिकाणी तुम्ही करू शकता। ऑप्शनल मध्ये मित्रांनो या ठिकाणी जर 6 आणि 7 नंबर मध्ये जागा नसेल तर। समजलं मित्रांनो, दक्षिणेकडे जर मेन बाजू असेल, जर तुमची मेन बाजू जर तुमची उत्तरेकडे असेल, तुमच्या घराचं मेन बाजू जर उत्तरेकडे असेल तर 4, 5, 6 आणि 7 या ठिकाणी तुम्ही घराचं मेन गेट करू शकता। येथे मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला जागा नसेल 4, 5, 6, 7 या ठिकाणी जागा नसेल तर 3, 2, 1 या ठिकाणी तुम्ही मेन गेट करू शकता। यात तुम्हाला 3 ठिकाणी जागा नसेल तर, किंवा या ठिकाणी सुद्धा तुम्ही करू शकता। ऑप्शनल मध्ये आहेत मित्रांनो, पण वास्तुशास्त्राच्या नियमानुसार 4, 5, 6 आणि 7 या ठिकाणी तुम्ही मेन गेट करू शकता। समजले मित्रांनो, आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।